नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडते YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे। मित्रांनो, हे उदाहरण तुमच्या समोर घेतलंय। पहिल्यांदा हे उदाहरण मी तुम्हाला सोडवून दाखवणार मित्रांनो, आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे या उदाहरणाचं उत्तर फक्त 2 सेकंदात ट्रिकने कसं काढायचं। तर चला मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे उदाहरण सोडवूया। इथं लक्षात घ्या मित्रांनो, 1 अधिक छेदामध्ये दिलंय तुम्हाला पुन्हा 1 अधिक अंशामध्ये 1 आहे, पुन्हा छेदामध्ये 1 अधिक 4/5 बरोबर। सुरुवातीला आपण काय करू मित्रांनो, सर्वात शेवटचा जो छेद आहे ह्या छेदावर आपण काम करू। तुम्हाला माहिती मित्रांनो, 1 अधिक 4/5 हे आपण सरळ असे लिहू शकतो 1.4/5, आणि हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। याचं अपूर्णांकात रूपांतर करताना 5×5 आणि त्यामध्ये 4 मिळवतो। 5×5 आणि 4 9, 9/5 असं आपल्याला उत्तर मिळतं। म्हणजे 1 अधिक 4/5 या संपूर्ण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या ऐवजी 9/5 असं लिहू आपण, आणि पुढची पायरी तयार करू। बघा, 1 अधिक हा 1 जसाच तसा लिहू, छेदस्थानी 1, पुन्हा अधिक हा 1 जसाच तसा, छेदस्थानी 1 अधिक 4/5 होते, त्याच्याऐवजी आपण लिहिणार आहोत 9/5। इथं लक्षात घ्या मित्रांनो, आता आपल्याला पुन्हा एकदा छेदावर काम करायचं आहे। जसं इथं छेदावर काम केलं तसं इथं सुद्धा छेदावर काम करू, पण त्याही अगोदर आपल्याला याच्यावर काम करावं लागेल की याचं उत्तर काय असेल, मग ते आपण 1 मध्ये मिळवू। लक्षात घ्या मित्रांनो, इथं 1 हा अंश आहे आणि त्याच्या छेदामध्ये 9/5 आहे, म्हणजेच 1 भागिले 9/5 असं आहे हे बरोबर। याचं रूपांतर आपण काय करतो, भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करतो, आणि 9/5चा गुणाकार व्यस्त त्याच्या समोर लिहितो, म्हणजेच उत्तर मिळेल तुम्हाला 5×5/9। म्हणजे बघा, या ठिकाणी हे जे गोल केलंय मी याच्याऐवजी 5/9 लिहू शकतो आपण। आता इथं लक्षात घ्या, जेव्हा 1/9/5 अशा 3 संख्या जेव्हा एकमेकाच्या छेदात असतील त्यावेळेस ही छेदामध्ये जी संख्या असते ती फक्त उलट करून लिहायची असते 5/9, जेव्हा अंश 1 असेल तेव्हा। तर आपण हे लिहून घेऊ। बघा, पुढची पायरी, 1 अधिक हा अंशाचा 1 जो आहे तो तसाच राहू देऊ, छेदामध्ये पुन्हा 1 अधिक आहे, आणि ह्या संपूर्ण गोलामध्ये जी संख्या दिसते तुम्हाला अपूर्णांक दिसतोय त्याच्याऐवजी 5/9, 5/9। आता पुढे जाऊया। बघा मित्रांनो, तुम्हाला 1 अधिक 5/9 झाले। आता याचं रूपांतर इथं जसं केलं होतं तसंच याचं करून घेऊ, म्हणजे ह्या 1चा छेद किती येईल ते तुमच्या लक्षात येईल। तर मित्रांनो, इथं 1 अधिक 5/9 ऐवजी आपण 1.5/9 असं लिहू शकतो, आणि 9×1 = 9, 9×5 = 14, 14/9 असं याचं उत्तर होईल। म्हणजे आपण ह्या संपूर्ण अपूर्णांकाच्या ऐवजी 14/9 असं लिहू शकतो, जे मी ह्या ठिकाणी लिहून घेतो। पुढची पायरी, 1 अधिक तर आहेच, अंशस्थानी 1 आहे आणि छेदामध्ये 14/9 असं होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही पायरी तयार झाल्यानंतर याचं रूपांतर आपण काय करतो, फक्त 14 आणि 9 याचा छेद अंश आणि छेद उलटपालट करतो, जे आपण इथं केलं होतं। बघा, 1/9/5चं आपण सरळ काय केलं होतं, 5/9 असं लिहिलं होतं। तसं इथं आपण 1/14/9चं 9/14 असं मांडून मोकळं होऊ शकतो। 1 अधिक 9/14, आणि याचं रूपांतर तुम्हाला माहिती मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करू शकतो। 14×1 = 14, 14 आणि 9, 9×4 = 13, 23 होतील, आणि छेदस्थानी 14। तर मित्रांनो, हा जो लॅडर पद्धतीचं जे उदाहरण दिलं होतं त्याचं उत्तर आपल्याला मिळालं 23/14। हे प्रॉपर पद्धतीने गेलो आपण आणि आपण हे उदाहरण सोडून बघितलं, परंतु हा जो वेळ वाया जातो आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये, हा वेळ वाया न जाऊ देता याचं उत्तर ट्रिकने सेकंदात कसं सोडवायचं ते मी तुम्हाला समजावून देणार आहे। मित्रांनो, उदाहरण मी तेच ठेवलंय, आपलं उत्तर आलं होतं 23/14। आता हे 23/14 उत्तर ट्रिकने कसं मिळतं ते समजावून घेऊया। जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं लॅडर दिलेलं असेल, लॅडर टाईपचे उदाहरण असेल, त्यावेळेस शेवटची जी अपूर्णांक असतो तो अपूर्णांक पाहून घ्या पहिल्यांदा बरोबर। तो अपूर्णांक आहे 4 आणि 5, 4/5। तर त्यातला पहिली जी संख्या आहे अंशस्थानची ती समोर लिहा, आणि दुसरी संख्या त्याच्या पुढे लिहा, 4 आणि 5। लक्षात घ्या मित्रांनो, ट्रिक समजावून घ्या एकदा। ट्रिक कळली रे कळली की ह्या टाईपची उदाहरणं तुम्हाला 2 सेकंदात उत्तर मिळेल त्याचं। 4 आणि 5 लिहून घेतले, शेवटचा जो अपूर्णांक आहे त्यातला पहिला अंश आहे तो 1 नंबर, छेद आहे तो 2 नंबर लिहिला। आता पुढे जाणार आहोत आपण। पुढे बघा काय, हा जो अधिक मध्ये आहे 1, इथं जी संख्या आहे जी बेरजेमध्ये दिलेली आहे ती किती वेळा आहे बघा, इथं 1, इथं 2
आणि इथं 3 वेळा आहे, बरोबर 3 वेळा दिली म्हणून इथं मी 3 टिंब ठेवून घेतो जिथं आपल्याला 3 प्रकारच्या नवीन संख्या मिळणार आहे। आता या 4 आणि 5 वरून पहिल्यांदा आपण इथली संख्या शोधणार आहोत, नंतर इथली आणि नंतर इथली। ती कशी शोधायची, त्यासाठी काय लॉजिक लावायचं, तर सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा मित्रांनो, काय केलं आपण अपूर्णांक पहिल्यांदा लिहून घेतला, नंतर 3 वेळा बेरजेमध्ये 1 1 होता, इथं 1 1 असो नाही तर कोणतीही संख्या असो ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर इथं 1 1 3 वेळा बेरजेमध्ये होता म्हणून 3 टिंब ठेवले। आता काय करायचं, हे सर्व बेरजेत आहे म्हणून ही जी पुढची संख्या आहे ती मागची मध्ये मिळवायची आणि जे उत्तर येईल ते पुढे ठेवायचं। आलं लक्षात? ही जी संख्या आहे या संख्येमध्ये मागची संख्या मिळवा आणि जे उत्तर मिळेल ते पुढच्या टिंबाखाली ठेवून द्या। बघा 5 आणि 4 याची बेरीज किती, 9 ठेवलं। आता पुढच्या टिंबाखाली काय येईल मग, तर पुन्हा एकदा जे मिळालं त्याच्यामध्ये मागची संख्या मिळवा। 9 मिळाले ना, 9 5 14 ते इथे ठेवा। पुन्हा अजून एकदा शोधायची आपल्याला, कारण 3 टिंब ठेवले होते आपण, 3 वेळा संख्या शोधायची। आता 14 आणि 9 पुढच्या संख्येमध्ये मागची संख्या मिळवायची का, कारण इथं बेरीज दिली आहे म्हणून। 9 4 13 23 होतात म्हणून 23। आलं लक्षात मित्रांनो? आता लक्षात घ्या आपलं उत्तर 23/14 आलं होतं। आपल्या इथं 23ही दिसतात 14 पण दिसतात बघा। स्वतःच ट्रिक शोधा। आता शेवटची संख्या अंश आणि त्याच्या मागची संख्या हा छेद लिहून टाकायचा आणि तुमचं उत्तर तयार होऊन जाईल। किती वेळ लागतो सांगा आता मला हे उदाहरण सोडवायला, याचा अचूक उत्तर सोडवायला किती वेळ लागला? ही प्रोसेस एकदा तुम्हाला जर कळली ना तर तुम्ही याचं उत्तर 1 सेकंदात सांगू शकता। येतंय लक्षात मित्रांनो? तर चला आता आपण पुढचं उदाहरण घेऊया, परंतु त्याही अगोदर मी हेच उदाहरण अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मांडून दाखवतो आणि 2 उदाहरणामध्ये हे आणि अजून एक उदाहरण ह्याच टाईपचं, त्या 2 उदाहरणामध्ये कसा छोटासा फरक आहे आणि तो फरक आपल्याला कसा अडचणीत आणू शकतो, आपलं उत्तर कसं चुकू शकतं ते समजावून देतो पहिल्यांदा। तर चला मी हेच उदाहरण इथं समोर पुन्हा एकदा मांडणार आहे, जे ह्या टाईपने मांडणार आहे मी। 1 अधिक 1 छेद 1 अधिक 4/5। आता तुम्ही निरीक्षण करा मित्रांनो, हे उदाहरण आणि हे उदाहरण यात काय फरक आहे, काय फरक आहे लक्षात घ्या आणि त्यावरून उत्तर कसं सांगायचं तेही लक्षात घ्या। इथं बघा छेदस्थानी, शेवटच्या छेदस्थानी 1 अधिक 4/5 आहे, इथं सुद्धा 1 अधिक 4/5 आहे। त्याचा अंश 1 आहे, याचाही अंश 1 आहे, त्याच्या बेरजेमध्ये 1 आहे, त्याच्या बेरजेत पण 1 आहे। या सर्वांचा अंश इथं 1 आहे, या सर्वांचा अंश इथं 1 आहे, परंतु हा शेवटचा जो 1 आहे, सुरुवातीला जो 1 दिलाय हा 1 इथं बेरजेमध्ये दिसत नाही। बघा इथं आहे का 1, इथं 1 2च वेळा आहे, बरोबर मित्रांनो? आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी ह्या टाईपचं उदाहरण जर आलं तर गडबड होऊ द्यायची नाही। तुम्हाला एकदा या 2 उदाहरणातला फरक जर समजला असेल मित्रांनो, तर हे उदाहरण कसं सोडवायचं तेही समजावून घ्या, कारण 2 उदाहरणामध्ये फक्त इथं 1 बेरजेमध्ये आहे, इथं 1 बेरजेमध्ये नाहीये सुरुवातीला, एवढाच काय तो फरक आहे। आता पुन्हा एकदा ट्रिक तीच वापरायची। 4 आणि 5 दिसतोय, 4 आणि 5 लिहून घ्या। इथं किती वेळा बेरजेत 1 दिसतोय, 2 वेळा, तर 2 वेळा टिंब ठेवा। आता बेरजेत आहे म्हणून मागच्या संख्येत त्याच्या अगोदरची संख्या मिळवा। 5 आणि 4 9 आणि 9 आणि 5 14, 2 वेळा झालं, बरोबर? आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपण तेच केलं होतं जे इथं केलं, परंतु फक्त काय करायचं, इथं आपण काय केलं बघा, शेवटची संख्या अंशस्थानी घेतली आणि त्याच्या मागची संख्या छेदस्थानी घेतली ह्या टाईपच्या उदाहरणांमध्ये। परंतु ह्या टाईपच्या उदाहरणांमध्ये जिथं 1 सुरुवातीला 1 किंवा कोणतीही संख्या प्लस मायनस मध्ये नसते, सुरुवातीला संख्याच नसते, पूर्णांक नसतो सुरुवातीला, अशा वेळी मात्र अशी जी संख्या दिसते ती 9/14 असंच त्याचं उत्तर लिहून टाकायचं। शेवटची संख्या छेदस्थानी आणि अगोदरची संख्या अंशस्थानी, हे झालं त्याचं उत्तर मित्रांनो। हे कधी, जेव्हा सुरुवातीला पूर्णांक नसेल तेव्हा। इथं सुरुवातीला पूर्णांक आहे बघा। हे 2 फरक फक्त लक्षात ठेवा मित्रांनो। आता मी तुम्हाला ह्या टाईपची उदाहरणं पुन्हा एकदा समजावून देणार आहे, ज्यामध्ये फक्त बेरीजच नाही तर वजाबाकी पण असली तर काय करायचं, किंवा इथं 1 1 1 दिला आहे, इथं जर वेगवेगळ्या संख्या असल्या तर काय करायचं, ह्या टाईपची सुद्धा उदाहरणं समजावून घेऊ। म्हणजे मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून लॅडर टाईपचं कोणतंही कितीही अवघड उदाहरण आलं तरी ते आता तुमच्याकडून चुकायला नको। आणि मला खात्री मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या टाईपचं एकही उदाहरण तुमचं चुकणार नाही। चला पुढची उदाहरणं घेऊया।
पुन्हा एक उदाहरण घेतलं मित्रांनो, पुन्हा एकदा सराव होईल तुमचा आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीचं घेतलंय. पुन्हा एकदा आपण त्याच ट्रिकने याचं उत्तर सेकंदात कसं काढायचं ते समजावून घेऊ. तुम्हाला सांगितलंय मी शेवटचा जो अपूर्णांक आहे तो अशा पद्धतीने मांडून घ्या, 2 आणि 3. त्याच्यापुढे टिंब ठेवायचे. किती वेळा ठेवायचे तर हे बेरजेमध्ये किती वेळा आहे बघा, 1 2 3 आणि 4 वेळा आहे. तर आपल्याला 4 वेळा संख्या नवीन शोधायच्या आहे. आता त्या शोधायच्या कशा, तर ह्या 2 संख्यांचं काय करायचं, मग ह्या 2 संख्यांवरून त्या शोधायच्या आहे. कशा शोधायच्या, इथं बेरजेत आहे सर्व. ह्या 3 मध्ये मागची संख्या मिळवा. 3 आणि 2 5 होतील ते लिहून टाका. पुन्हा 5 आणि 3 8 होतील ते इथं लिहा. 8 आणि 5 13 होतील ते इथं लिहा. आणि 13 आणि 8 आणि 3 11 21 होतील ते इथं लिहा. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो, इथं पूर्णांक सुरुवातीलाच पूर्णांक दिलाय. तर हा जो शेवटचा आहे तो अंश आणि छेद जो आहे तो 13. अशा पद्धतीने. तर मित्रांनो, ह्या टाईपची उदाहरणं सोडवणं फक्त सेकंदाचं काम आहे. प्रोसेस जर केली प्रत्यक्ष तुम्ही तर मग मात्र तुम्हाला खूप सारा वेळ लागेल. आता मित्रांनो, मी उदाहरण असं घेणार आहे की इथं एक नाही, समजा वेगवेगळ्या संख्या असल्या तर काय करायचं तेही समजावून देतो. आणि प्रत्येक वेळेस बेरीज असेल असंच नाही, तर वजाबाकी असली तर काय, तर तेही उदाहरण घेतो मी. सुरुवातीला आपण घेऊ वजाबाकी असली तर काय करायचं ते समजावून घेऊ. मित्रांनो, या आधीचं उदाहरण बेरजेमध्ये होतं. आता मात्र 1 वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 2/3 अशा पद्धतीने हे उदाहरण दिलंय. उदाहरण मुद्दाम मी तेच ठेवलंय मित्रांनो, फक्त वजाबाकीचं चिन्ह मांडलं. कारण काय, तर अगोदरचं उदाहरण बेरजेत होतं आणि हे वजाबाकीत आहे, तर नेमका फरक तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एकदा मित्रांनो, ट्रिक तीच वापरायची. शेवटचा जो 2 आणि 3 आहे तो जसा जसा मांडून घ्या. पुढे हे किती वेळा टिंब ठेवायचे, तर 1 2 3 आणि 4 वेळा टिंब ठेवायचे. 1 2 3 आणि 4 वेळा या संख्या आपल्याला शोधायच्या आहे. आता कशा शोधायच्या, ही जी संख्या असते यामध्ये आपण मागची संख्या मिळवत होतो जेव्हा बेरीज होती तेव्हा. आता वजाबाकी आहे, मग काय करायला पाहिजे, वजाबाकी आहे तर वजा करा. सोपं आहे की नाही. बघा 3 मधून 2 काढून टाका. बघा पुढची जी संख्या असते त्यामधून मागची संख्या वजा करा. 3 मधून 2 वजा केले 1 उरला. पुन्हा एकदा 1 मधून 3 वजा करायचे मित्रांनो. 1 वजा 3 बरोबर उत्तर येईल -2. -2 उत्तर येईल बरोबर. आता -2 मधून 1 काढायचा आहे. बघा -2 वजा 1 याचं उत्तर काय येईल मित्रांनो, तर हे वजाच्या ऐवजी काय करू आपण, -2 वजाच्या ऐवजी अधिक -1. आणि तुम्हाला माहिती दोन्ही संख्या जर ऋण असतील तर त्याची बेरीज करायची आणि ऋण चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजे -3 उत्तर येईल. -3 मधून आता काय करायचं आहे मित्रांनो, -2 वजा करायचे. -3 वजा -2, -3 वजा -2. तर हे वजाचं चिन्ह बेरजेत करू आणि हे बेरीज होईल. तर आता -3 अधिक 2 दोन्हीमधला फरक काढू 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -1. तर चला मित्रांनो, आपल्याला जेवढे पण टिंब आपण ठेवलेत त्या सर्वांची उत्तरं मिळाली. तुम्हाला जर हे धनऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करावी या संबंधीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो हा व्हिडिओ बघा मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या, कारण धनऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करावी हे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी त्याच व्हिडिओमध्ये समजावून दिलंय. आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओत हेही सांगितलंय, धनऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करताना जेव्हा तुम्हाला वजाबाकी करायची असते तेव्हा वजाबाकी करायचीच नसते, तेव्हा बेरीज करायची असते. आणि हे समजावून जर तुम्हाला व्यवस्थितपणे घ्यायचं असेल तर त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओची लिंक मी आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ठेवील मित्रांनो. बऱ्याच मित्रांची अडचण अशी आहे की डिस्क्रिप्शन बॉक्स कुठं आहे, तर ह्या व्हिडिओच्या खाली मोर नाव आहे बघा, त्या मोरवर क्लिक करा, तुम्हाला डिस्क्रिप्शन ओपन होईल. त्या ठिकाणी मी हे धनऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी सोप्या पद्धतीने कशी करायची त्याची लिंक ठेवणार आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तर चला मित्रांनो, आपल्याला ही तर 4 टिंब आहे. 4 टिंबांची सर्वांची किमती मिळाल्या. तुम्हाला माहिती काय करायचं, शेवटची जी संख्या आहे ती अंशस्थानी घ्या आणि त्याच्या मागची जी संख्या आहे ती छेदस्थानी घ्या. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. परंतु जेव्हा अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद दोन्हीही ऋण असतात तेव्हा ते धन करून लिहिले तरी चालतात, काही अडचण नाही. 1/3 याचं झालं उत्तर मित्रांनो. यानंतर मित्रांनो, इथं जर बेरीज काही ठिकाणी बेरीज असेल आणि काही ठिकाणी वजाबाकी असेल तर काय करायचं, तर त्या टाईपचं उदाहरण घेऊ, समजावून घेऊ. आता मित्रांनो, जे उदाहरण घेतलंय ते अजून वेगळ्या प्रकारचं आहे. यामध्ये बघा, इथं 1 दिलाय वजाबाकीत, इथं 1 दिलाय बेरजेमध्ये,
एक वजाबाकीत आहे, इथं एक बेरजेत आहे। तर अशा वेळी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला माहिती पुन्हा एकदा ती ट्रिक वापरायची। 1 आणि 3 लिहून घ्या। किती वेळा टिंब द्यावं लागतील? 1 2 3 आणि 4 वेळा टिंब। 1 2 3 आणि 4 वेळा टिंब देऊन घेतले। आता काय करायचं बघा, इथं वजाबाकी आहे तर ह्या टिंबावर वजाबाकी लिहा, इथं बेरीज आहे तर याच्यावर बेरीज लिहा, इथं वजा आहे तर वजा लिहा, इथं बेरीज आहे तर बेरीज द्या। मुद्दाम थोडंसं आपल्याला लक्षात येण्यासाठी, इथं वजाबाकी आहे ना, तर आपला नियम काय सांगतो, वजाबाकी असेल तर ह्या संख्येतून मागची संख्या वजा करा। 3 मधून 1 वजा केला 2 उरले। आता पुन्हा या दोघांवरून पुढची संख्या शोधायची, पण इथं बेरजेचे चिन्ह आहे म्हणजे या दोघांची बेरीज करा। 3 आणि 2 5। आता पुढे बघा वजाबाकी चिन्ह आहे, 5 मधून 2 काढून टाका, 3 उरले। पुन्हा बेरजेचे चिन्ह आहे तर 5 आणि 3 8 होतील। आलं लक्षात मित्रांनो, आपल्याला ज्याचं उत्तर शोधायचं ती क्रिया मागच्या 2 संख्यांवर करायची। शेवटी तुम्हाला 8/3 हे उत्तर मिळालंय मित्रांनो, जे तुम्हाला माहिती की 8 हा अंशस्थानी ठेवायचा, 3 हा छेदस्थानी ठेवायचा। आता मित्रांनो प्रश्न राहिला तो फक्त एवढाच की इथं 1 1 1 दिलाय, तर याऐवजी इथं 1 ऐवजी जर अजून वेगळ्या संख्या असतील तर त्यावेळी काय करायचं, तर त्या टाईपचंही एक शेवटचं उदाहरण घेतोय मित्रांनो। ते उदाहरण घेण्याच्या अगोदर तुम्हाला उदाहरण सोडवण्याची ही पद्धत जर आवडली असेल, ज्याची कुणाचीही लॅडर पद्धतीने उदाहरणं सोडवण्याची अडचण होत असेल, त्या सर्वांना हे उदाहरण कसं सोडवायचं हे समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो। तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना ह्या पद्धतीची उदाहरणं सोडवताना अडचण येत असेल तर त्या तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो। अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, दर रविवारी मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा व्हिडिओ बनवत असतो। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची जर उत्तरं हवी असतील तर तुमचे प्रश्न आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। त्या प्रश्नांवर आधारित मित्रांनो मी तुम्हाला रविवारच्या दिवशी व्हिडिओ देत असतो। तर चला मित्रांनो, तुमच्या मनातले काही प्रश्न असतील गणितासंबंधीचे तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, ज्यावर मी तुम्हाला रविवारच्या दिवशी व्हिडिओ देईन। तर चला मित्रांनो, आता आपण उदाहरण घेणार आहोत। या ठिकाणी वेगवेगळ्या संख्या असतील तर काय करायचं, आता लक्षात घ्या मित्रांनो। या ठिकाणी इथं 1 दिसतो, इथं 3 दिसतं, इथं 2 दिसता। त्याच टाईपचं उदाहरण आहे, फक्त या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यायची। ती कोणती काळजी घ्यायची समजावून घ्या। पुन्हा एकदा ट्रिक त्याच पद्धतीने आपण वापरू। 1 आणि 4 जसा तसा लिहू। इथं 3 वेळा बेरजेत आहे म्हणून आपण पुढच्या संख्येत मागची संख्या मिळवणार आहोतच, परंतु इथं 3 वेळा टिंब द्यावं लागतील। 1 2 3, तर इथं 3 वेळा टिंब देऊ। आणि जसं बेरीज असेल तर बेरीज लिहितो, वजाबाकी असेल तर वजाबाकी लिहितो त्या टिंबावर, तसं इथं ह्या पहिल्या टिंबासाठी 2 आहे तो लिहून घेऊ, दुसऱ्यासाठी 3 आहे तो लिहून घेऊ, आणि तिसऱ्यासाठी 1 आहे तो लिहून घेऊ। तुम्ही म्हणाल आधी 1 3 2 असं का नाही, कारण मित्रांनो आपण खालून वर सोडवत जाणार असतो, जे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी सोडून दाखवलं तुम्हाला। म्हणून मित्रांनो सुरुवातीला आपण 2 1/4 हे सोडवणार, नंतर 3 1 अशा पद्धतीने, म्हणून आधी 2 घेतला, नंतर 3 आणि नंतर 1। आता काय करायचं, इथं सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या। हा जो 2 दिसतो इथं आपण बेरीज करणार आहे सर्वांची, या दोघांची बेरीज तर होणार आहे, परंतु ह्या 2 ने ह्याला गुणायचं। लक्षात ठेवा मित्रांनो, 2 गुणिले 4 आणि नंतर मिळवा 1। 4 दुने 8 आणि त्यात मिळवला 1 झाले 9। पुन्हा आता तुम्हाला 9 मिळाले। आता पुन्हा याने 9ला गुणा, 9 त्रिक 27, त्यामध्ये हे 4 मिळवा। आलं लक्षात मित्रांनो, 9 त्रिक 27, त्यामध्ये 4 मिळवा। 27 आणि 4 31 होतील। पुढे बघा 31 गुणिले 1 करा, पुन्हा 1 गुणाकार करा, पुढच्या संख्येने ह्या वरच्या संख्येने ह्या संख्येला गुणा, 31 1 31 आणि त्यामध्ये 9 मिळवा। 31 आणि 9 40। तर अशा पद्धतीने आपल्या ह्या संख्या मिळाल्या। बघा काय कृती केली तुमच्या लक्षात पुन्हा एकदा आणून देतो। ह्या संख्येने मागच्या संख्येला गुणायचं आणि त्यामध्ये त्याच्या मागची संख्या मिळवायची। हे का केलं, कारण इथं संख्या बदलल्या म्हणून। इथं 1 जर असेल तर हे करायची गरज पडत नाही। आता तुम्हाला इथं शेवटच्या 2 संख्या मिळाल्या, 40 आणि 31। 40 अंशस्थानी ठेवा, 31 छेदस्थानी ठेवा, हे झालं तुमचं उत्तर। प्रत्यक्ष कृती करून सुद्धा तुम्ही हे उत्तर मिळवू शकता मित्रांनो। फक्त ह्या व्हिडिओमधून माझा उद्देश हा होता की त्या प्रोसेस करण्यासाठी जो वेळ लागतो आणि ती प्रोसेस करताना थोडी जरी पायरी चुकली तर मग मात्र तुमचं उत्तर कधीही बरोबर येऊ शकत नाही। तर पायरी चुकणार नाही आणि प्रोसेस करण्यासाठी जो वेळ वाया जातो तो वेळही देखील वाया जाणार नाही। सेकंदात तुम्हाला याचं उत्तर सरावाने मिळू शकतं। त्यासाठी अशा पद्धतीचे लॅडर घ्या, स्वतः तयार करा, त्याची उत्तरं शोधा, खूप सारा सराव करा मित्रांनो, कारण मित्रांनो सरावाशिवाय गणित नाही। आणि महत्त्वाचं लक्षात राहू द्या मित्रांनो,
असे काही प्रश्न असतात की जे तुम्हाला सुटत नाहीत, ते कसे सोडावे समजत नाही, तर ते प्रश्न आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या त्या प्रश्नांवर आधारित मी रविवारच्या दिवशी व्हिडिओ द्यायला सुरुवात केली. मागच्या रविवारी सुद्धा तुमच्या प्रश्नांवर आधारित व्हिडिओ दिलाय मित्रांनो. तसाच ह्या रविवारी सुद्धा तुमच्या प्रश्नांवर आधारित दर रविवारी मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतात, लाईक करतात, परंतु सबस्क्राईब करायचं काही मित्रांचं विसरून जातं. तर ज्या मित्रांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, त्या सर्व मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओची आवश्यकता तुमच्यासारख्या काही मित्रांना जर असेल मित्रांनो, तर किमान तुमच्या 5 मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो. तुम्ही खूप सारा गणिताचा सराव करा. तुमचा सराव होईपर्यंत मी तुमच्यासाठी अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.